अखेर पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये आज विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाल्याचं स्पष्ट झालं। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू होती। अखेर आज बैठकीमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। त्यावर पक्षाचं कुठलंही विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली। त्यामुळे या चर्चांवर आता पडदा पडल्याचं मानलं जातं। उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र या संपूर्ण चर्चेदरम्यान शरद पवार यांनी मौन बाळगल्याचं दिसलंय। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले। शरद पवारांचं सूचक मौन आहे, त्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी अशी आमदारांची इच्छा होती। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे। तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी यापुढे विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम असल्याचं सांगितलं। तटकरे पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यामध्ये अजित पवार गटात तटकरे पटेल यांच्या विरोधात नाराजी असल्यानं पक्षाची भूमिका स्पष्ट असावी असा आमदारांचा आग्रह होता। सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे।